नमस्कार मंडळी. तर मी आज इथे खुसखुशीत आणि महिनाभर टिकणारे असे पाकातले तिळाचे लाडू बनवणार आहे. तर त्याकरिता मी इथे 4 बुडाच्या कढाईमध्ये शेंगदाणे भाजून घेत आहे. तर शेंगदाणे आपल्याला छान 5 मिनिटं भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर याला काढून त्याची सालं काढून मिक्सरमधून हलकंसं फिरवून घ्यायचं. त्यानंतर त्याच कढाईमध्ये तीळसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर तीळ छान तडतड होईपर्यंत भाजून घ्यायची आणि त्यानंतर तीसुद्धा साईडला काढून ठेवून तिला थंड करून घ्यायची. आता आपल्याला पाक तयार करून घ्यायचा. तर त्याकरिता कढाईमध्ये अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं आणि त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा. गूळ चांगला वितळवून घ्यायचा आणि वितळल्यानंतर 2 मिनिटं आपल्याला त्याला उकळवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला चेक करून घ्यायचा आपला पाक तयार झाला आहे की नाही. तर एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हा पाक घालून घ्यायचा आणि या प्रकारे गोळी जर तयार झाली असेल तर आपला पाक इथे तयार झालेला आहे असं समजायचं. त्यानंतर त्यामध्ये तीळ आणि बारीक करून ठेवलेले शेंगदाणे आणि वेलायची पूड घालून घ्यायची आणि त्यांना छान मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचे आणि लगेच लाडू वडायला घ्यायचे. तर लाडूसुद्धा आपल्याला गरम गरम असतानाच वडून घ्यायचे आहे. तर या प्रकारे हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि त्यामधला थोडासा गोळा घेऊन या प्रकारे लाडू वडून घ्यायचा. तर अशाच प्रकारे इथे मी बाकी सगळे लाडू वडून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता छान गोल गरगरीत लाडू इथे तयार झालेले आहेत. तर मी भेटते तुम्हाला नवीन रेसिपीसोबत. तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.